हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग. तर मी आज तुमच्यासोबत माझं सकाळी 6 ते 10 पर्यंतचं माझं आणि ऋतूचं डेली रुटीन कसं असतं तर हे शेअर करणार आहे. तर सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान मी उठून मग माझं मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर थोडा वेळ गॅलरीमध्ये टाईम स्पेंड करते जो स्वतःसोबत, कारण तेवढाच वेळ मला माझ्यासाठी भेटतो. आणि आता इथं 7-7:30 वाजले असतील. आता इथं माझी आंघोळ करून पूजा वगैरे माझी सर्व आवरून घेते मी. म्हणजे या सर्व गोष्टी व्हायला मला साधारणतः 8 वाजतातच. इथे छान अशी मी पूजा वगैरे करून घेतली. आता पूजा वगैरे झाली. पूजा झाल्यानंतर लगेच मी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये जे स्वयंपाकाची किंवा नाश्त्याची तयारी असते त्याची आवरावर करून घेते. पहिलं तर मी काय करते की एक पाण्याचा जग भरून घेते, कारण म्हणजे पूर्ण स्वयंपाक करते वेळेस पाणी लागतंच. आणि त्यानंतर मग ऋतूसाठी एक अंडं बॉईल करायला ठेवते आणि माझ्यासाठी मग मी ग्रीन टी पण बनवून घेत असते. कारण सकाळी लवकर उठलं तर कामं पण पटपट होतात आणि दुपारी मग जे आपल्याला काही एक्स्ट्राचे कामं करायचे असतात त्यासाठी वेळ भेटतो. आणि ऋतू उठल्यानंतर मला असं काम करण्यासाठी किंवा स्वतःसाठी जास्त वेळ भेटत नाही. म्हणून माझा प्रयत्न असतो की सकाळी लवकर उठून मी माझी सर्व कामं जी आहेत ती आवरून घेते, कारण एकट्याला घर आणि लहान बाळ पण असं मॅनेज करणं थोडंसं अवघड जातं. पण केल्यावर सर्व गोष्टी होतात. तर आता ऋतू पण म्हणजे स्वतः एकटं खेळायला लागलेला आहे, त्याच्यामुळे मला पण घरातील कामासाठी थोडाफार म्हणजे जास्तीचा थोडासा वेळ भेटतो. आणि आता इथं माझा ग्रीन टी झालेला आहे आणि सकाळपासून कामांची सुरुवात असते. तर हाच 10 ते 15 मिनिटाचा वेळ मला माझ्यासाठी भेटतो आणि मी एकदम शांत बसून ग्रीन टी एन्जॉय करत असते. आणि मग डोक्यामध्ये विचार असतो की आज दिवसभर मला काय काम करायचं आहे किंवा ऋतूला नाश्त्यासाठी काय द्यायचं आहे, दुपारी जेवणासाठी काय बनवायचं आहे, हे सर्व गोष्टी माझ्या डोक्यामध्ये असतात. आणि लगेच मग मी ग्रीन टी पिऊन झाल्यानंतर लगेच मग मी स्वयंपाकाची तयारी करते. आणि नाश्त्यासाठी म्हणाल तर मोस्टली आम्ही नाश्त्यासाठी फळं खाणंच प्रेफर करतो. आणि कधी कधी तर असं होतं की फळं पण नाही खाल्ली जात, डायरेक्ट आम्ही चपाती भाजी पण खातो, नाहीतर कधी कधी नाश्ता असतो. असं दररोजचं डेली रुटीन काही सेम नसतं. तर लगेच मी आता इथं चपातीचं पीठ पण मळून ठेवते, कारण मग अर्धा तास तरी पीठ भिजलं तरी चपात्या आपल्या छानशा होतात. आणि पीठ पण आता इथं मी मळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग भाजीसाठी काहीच नव्हतं. आणि आता आमच्याकडे तर अशी कंडिशन आहे की तर आता पाऊस एवढा सगळीकडेच पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे भाज्या भेटणं थोडंसं म्हणजे थोडंसं म्हणण्यापेक्षा खूपच जास्त अवघड झालेलं आहे. आणि भेटल्या तर अशाच काहीतरी दोडका भोपळा अशाच भाज्या भेटत आहेत आणि पालेभाज्या तर अजिबात भेटत नाही आहेत. आणि जरी पण भेटल्या तर त्याचे म्हणजे रेट एवढे आहेत की विचारायलाच नको. तर घरामध्ये एकच दोडका होता, तर म्हटलं आता दोडक्याचीच भाजी बनवू. तर एकच दोडका असल्यामुळे भाजी थोडीशी होईल, म्हणून म्हटलं मग त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकून सरभरीत दोडका बनवून घेऊयात. तर आता या सर्व गोष्टी ऋतू उठायच्या अगोदर मी तयार करून ठेवते, की भाजीचं प्रिपरेशन असेल किंवा चपातीचं पीठ मळून ठेवणं. तर तोपर्यंत तर ऋतू उठून जातो आणि उठल्यानंतर त्याच्यासोबत 10 ते 15 मिनिट मला द्यावेच लागतात, कारण उठल्याबरोबर त्याचा मूड अगदीच वेगळा असतो. त्याच्यामुळे मग त्याच्यासोबत गप्पा मारत बसणे किंवा त्याला काहीतरी झोपेमध्ये आठवलेलं असतं तो इथं सांगतो. तर असंच आमचं सकाळी तो 8-8:15च्या दरम्यान उठून जातो आणि त्याच्या अगोदरच माझी ही सर्व कामं जी आहेत ती झालेली असतात. आता इथं उठला तर उठल्याबरोबर तो काही दूध पित नाही. मग त्याला काहीतरी खायला द्यायचं असतं, तर त्याच्या समोर ऑप्शन असतात, एक तर बॉईल अंडा किंवा मग ड्रायफ्रूट्सचा लाडू आणि केळी, हे 3 ऑप्शन त्याच्याकडे असतात. तर त्याला आज केळी खायची होती. तर उठल्या उठल्या लगेच मी काही खायला देत नाही, कारण थोडा वेळ मग तो खेळतो आणि मग त्याला केळी मी देत असते. आणि मुलांचं कसं झोपेतून उठल्या उठल्या त्यांना मम्मा पाहिजे म्हणजे पाहिजे. तर आता थोडा वेळ त्याला खेळून वगैरे झालं आणि त्याला आता मी एक केळी सकाळी सकाळी खाऊ घालते, कारण मग केळी खाल्ल्यानंतर त्याचं थोडंसं पोट पण भरलेलं राहतं, कारण रात्रभर झोपल्यानंतर तो काहीच रात्री दूध वगैरे काहीच घेत नाही. त्याच्यामुळे मग सकाळी उठल्यावर त्याला भूक लागते. तर इथं आमचं दोघांचं असं चालू असतं की घरामध्ये थोडीफार केळी खाणं, बाहेर गॅलरीत जाऊन त्याला सगळं पाहायचं असतं. कारण उठल्या उठल्या त्याला सगळं दाखवायचं, म्हणजे
खावंच लागतं असं त्याचं असतं की बाहेर चल बाहेर चल. मग आता मी त्याला गॅलरीत इथं आणून त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते, कारण सकाळी हा वेळ खूप छान असतो दोघांचा पण आमच्या. आणि इथं तो केळी छान अशी खातो. गुड मॉर्निंग. तर आता गॅलरीत जाऊन म्हणजे एका केळीचे 4 ठिकाणी आम्ही केळी खातो. तर आता बाहेर आता गॅलरीमध्ये जाऊन झालं, त्याच्यानंतर आता मध्ये आलो. तर आता थोडीशी मध्ये पण त्याला गाडीवर फिरत फिरत केळी खायची होती. तर आता इथं त्याची केळी खाऊन झाली आणि तो केळी म्हणजे थोडंसं पोट भरलं जातं, त्यामुळे तो छान असं खेळतो. आणि मग तो मला म्हणजे माझ्यासोबत खेळ किंवा मला घेऊन बस असं म्हणत नाही, तर तो त्याचा तो खेळत राहतो. आणि आता मग आता सकाळी मी ग्रीन टी पिले, त्याच्यानंतर मी काहीच नाही घेतलं. तर आता मला यावेळेला थोडी भूक लागते म्हणजे मी प्रॉपरली नाश्ता करून घेते. तर शक्यतो मी आता बीटरूटचा एक ज्यूस आणि त्यासोबत एक जे पण फ्रूट काही अवेलेबल असेल तर मी ते खाते. आणि इथं अगदी एक छोटंसं बीट घेतलं, ते कट करून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं. तर इथं आपला बीटरूटचा ज्यूस पण तयार आहे. आणि घरी आता पपई होती, म्हटलं आता चला पपईचं खाऊयात. आता पपईचे छान असं मी कट करून घेतलं. आणि जेव्हा म्हणजे मी आमच्या गावाकडे पपई बघितलेली होती तर त्याच्यामध्ये एवढ्या बिया असायच्या आणि आजकालच्या पपईमध्ये फक्त एक बिया निघते. तर त्याचंच मला खरंच म्हणजे असं नवल वाटतं, कारण ती गावाकडची पपई गावरान असायची आणि ती टेस्ट पण खूप छान. आणि या पपईला त्या पपईची टेस्ट याला येणं शक्यच नाही आहे. आणि इथं माझा नाश्ता पण तयार आहे. त्यानंतर मग त्याचं खेळणं चालू असतं आणि माझ्यासोबत थोडासा तो त्याला जितकं खाऊ वाटेल तितकं तो खातो, कारण जास्त काही खात नाही, पण त्याला थोडंफार टेस्ट घ्यायची असते फक्त. ती कोणत्या कलरचं? तिचा कलर कोणता आहे? पप्पांना चॉकी घेऊन आहे, पप्पांना छोटा पप्पांना मम्मा या दे ना तुला या पुढे येऊ इथे या पुढे याच्या काय तू घे नको मागे तू मोबाईल मध्ये दिसतोय, मग घे ना तू. चमचा देऊ तुला? खा. आणि इथं मग त्याचं तो खेळतो, स्वतःच्या हाताने अंडा पण खातो. आणि लगेच मग मी किचनमध्ये भाजी आणि चपाती बनवून घेते, कारण मग सकाळी दुपारचं पण काम आवरलं तर दुपारी पण जास्त असा वेळ मला दुसऱ्या का. आणि आज काय होतं की मला दुपारी थोडेसे माझ्या ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे संपले होते ऋतूचे, ते बनवायचे होते, त्याच्यामुळे मी सकाळीच स्वयंपाक बनवून घ्यायचं ठरवलं. तर ते मी दोडक्याची भाजीला इथं फोडणी टाकते, अगदी नॉर्मल भाजी, तेल टाकलं, जिरे मोहरी आणि जे वाटण बनवलं होतं ते दोडक्याच्या जे कट केलेला दोडका होता आणि डाळ टाकून मग मी म्हणजे छान अशी दोडक्याची भाजी झटपट बनवून घेतली. झाली करू तू ABCD कंप्लीट?
आणखीन कुठे वायांजी घे घे. हो हो. काय देऊ? आणि मध्ये मध्ये जाऊन ऋतूला पाहावं लागतं की तो नेमकं काय करतो. तो सकाळी छान अशी ABCD सोबत त्याचा खूप छान वेळ जातो आणि तो सकाळी उठल्या उठल्या मोस्टली तर ABCDच खेळतो, नाहीतर गाडी. त्यानंतर मग मी पटपट अशा चपात्या पण बनवून घेते, कारण ह्या दोन्ही गोष्टी मी सकाळीच आवरायचा प्रयत्न करते. इथं आता मी चपात्या पण बनवून घेते. अगदी 5 ते 6 चपात्या मला सकाळी म्हणजे दुपारीसाठी बनवायला लागतात. माझं आणि ऋतूचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.